वसईतील 4 वर्षाच्या निष्पाप बालकावर झालेल्या क्रूर मारहाणीत जखमी विघ्नेशला भेटण्यासाठी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मीरा रोडच्या वॉकहार्ट रुग्णालयात भेट दिली। यावेळी त्यांनी विघ्नेशच्या प्रकृतीची विचारपूस करत त्याच्या आई वडिलांना धीर दिला। आमदारांनी विघ्नेशवर उपचार करणारे डॉक्टर अंकित गुप्ता यांच्याशीही चर्चा केली। सध्या विघ्नेशची प्रकृती चिंताजनक असली तरी ती हळूहळू सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। पुढील 2 ते 3 दिवसांत त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्याची शक्यता असल्याचं सांगितलं। त्यावेळी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी नागरिकांना विघ्नेशच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले। तसेच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मुख्यमंत्री यांनीही या घटनेचा व्हिडिओ पाहून धक्का व्यक्त केला असून विघ्नेशच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याची माहिती त्यांनी आमदारांना दिली। या घटनेतील आरोपी अत्यंत विकृत प्रवृत्तीचा असून त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगत त्याला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केल्याचंही त्यांनी नमूद केलं। 30 मार्च रोजी वसईमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भयानक घटना घडली ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्या घटनेमध्ये विघ्नेश कोंडारे हा 4 वर्षाचा मुलगा जखमी झाला आणि त्याला ज्यांनी अमानुष मारहाण केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि विघ्नेशला वोकार्ड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। डॉक्टर अंकित गुप्तांच्या खाली त्याची ट्रीटमेंट सुरू आहे। मी डॉक्टर अंकित गुप्तांना भेटले, त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी हे आश्वस्त केलेलं आहे की मुलगा आता आउट ऑफ डेंजर आहे पण क्रिटिकल आहे। त्याची ट्रीटमेंट सुरू आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये त्याला NICU मधनं त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील।